तो जो कर्ज घेणारा कर्जदार आहे तो वारला आणि कर्ज वसुलीचे जे पथक होतं आणि ते गुंड असतात स्थानिक पातळीवरती, त्यांनी अंत्ययात्राच अडवली आणि ती शेवटची ठिणगी होती. एका कर्जाच्या परतफेडीसाठी दुसऱ्याकडून कर्ज घेण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. कर्जबाजारी कुटुंबाच्या घरात काय होत असेल असं जर 24 तास कॅमेरे लावले आपण की काय नक्की होतंय, काय चर्चा होतात, किती ताणतणावात आहेत, झोपेमध्ये किती तळमळतात, असं जर बघितलं ना, याची रुपयातली व्हॅल्यू कशी काढणार? आत्महत्या झाला तर ते बातमी येते किंवा त्याचं स्टॅटिस्टिक्स बनतं, पण ज्यांनी आत्महत्या अजूनही केलेल्या नाहीत त्यांच्या राहणीमानाचे किंवा त्यांच्या आयुष्याच्या गुणवत्तेचं काय, किती खंगत आणि किती काळजीने ते राहत असतील. 10,000च्या ऐवजी 20,000चं कर्ज घेणार असेल आणि EMI 1200 ऐवजी जर 2400 बसणार असेल तर माझा आत्ताचा जो घर चालवण्याचा खर्च आहे त्याच्यावरती नक्की काय परिणाम होणार आहे? कर्ज काढणं तत्वतः गैर नाही. कर्जाचा देशाच्या आर्थिक विकासासाठी, कुटुंबाच्या विकासासाठी अतिशय विधायक रोल असू शकतो. कर्ज देणारा तुमच्या दारात येऊन तुम्हाला कर्ज ऑफर करत असल्यामुळे ते जे शहाणपण आहे की अंथरूण पाहून हातपाय पसरण्याचं, ते शहाणपण गरीब आणि निम्न मध्यमवर्गीयांनी कुठेतरी हवेत सोडून दिलेलं आहे. कधी ना कधी रिकव्हरी करावी लागेल आणि जर का हे कर्ज कन्झम्पशन साठी दिलं गेलं, जे कन्झ्युम झालंय आणि देणेकऱ्याकडे पैसे नाहीत, तुम्ही किती भीती दाखवा, काही करा, एका लिमिट नंतर माणूस कोणालाच भीत नाही. त्याच्यानंतर आयदर तो चुकीचे मार्ग निवडतो किंवा नाही देत कर्ज. तर हा बबल म्हणा, काही म्हणा, कधी ना कधी फुटेल ना, की 100 रुपये दिले, खूप कडक वसुली करूनही 85 आले आणि उरलेले 15 यायची सोय नाही. मग काय होणार? याचा शेवट म्हणा किंवा याचं भवितव्य काय होणार? 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे बऱ्याच वेळा गरीब निम्न मध्यमवर्गीयाच्या कर्जबाजारीपणातनं तयार झालेले प्रश्न जे आहेत ते ज्याला स्थूल अर्थव्यवस्थेचा लेन्स असं म्हणता येईल, की किती NPA होतील, किती राईट ऑफ करावे लागतील वगैरे वगैरे, तो एक मुद्दा आहे. परंतु मायक्रो कुटुंबाच्या ह्याच्यात जर जाऊन बघितलं तर बऱ्याच वेळा असं दिसेल की एका कर्जाच्या परतफेडीसाठी दुसऱ्याकडून कर्ज घेण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. सो इट्स अ परपेच्युअल काइंड ऑफ थिंग. म्हणजे NPA ना असा झाला, खटका पडला आणि याला बाहेर काढला असं होत नाहीये. बर. रिझर्व्ह बँकेच्या सर्व्हेप्रमाणे रिझर्व्ह बँकेने काही मर्यादा घातल्या होत्या की किती लेंडर्स एका कर्जदाराला एकाच वेळी कर्ज देऊ शकतील ह्याच्यावरती काही मर्यादा घातल्या होत्या. त्या पाळल्या गेलेल्या नाहीत. आणि रिझर्व्ह बँकेच्या स्टडीप्रमाणे एका कर्जदाराला किती धनकोने, किती वित्त संस्थांनी, बँकांनी कर्ज दिली ह्याची सरासरी 4 आहे. 4 लोकांनी एकाच माणसाला दिली, ही सरासरी आहे. आणि रिझर्व्ह बँकेच्या सर्वेप्रमाणे जास्तीत जास्त लेंडर्सनी एका व्यक्तीला कर्ज दिल्याचा आकडा आहे 17. विनायक, बापरे. ह्याच्यातनं हेच दिसतं की सरासरी जर 4 असेल तर 7, 8, 5, 6 असे अनेक असतील. एखाद्याकडे 1-2 असेल, पण जर इफ यू टेक अ एंटायर पॉप्युलेशन तर ती सरासरी 4 वगैरे येते. तर एकाकडून कर्ज घ्यायचं, त्याची वेळ आली की ती दुसऱ्याकडून घेऊन ते फेडायचं, असे त्या परपेच्युअलिटी मध्ये सध्या हे आहे. म्हणून त्या अर्थाने ते NPA दिसत नाहीयेत. म्हणजे जे तुम्ही थोडंसं हिंट करताय की हे का घडत नाहीये. मला दुसरा एक मुद्दा मांडायचा आहे एका बाजूला. म्हणजे हे कधी ना कधी होईल. मला असं वाटतं की मॅक्रो इकॉनॉमीच्या दृष्टिकोनापेक्षा खाली तयार होणारा जो असंतोष आहे वसुलीचा, मी परत त्याच्याकडे, आत्ता ज्याबद्दलची आपण चर्चा करतोय तो तसाच प्रकार 2010 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये झाला होता. इट इज कॉल्ड एज आंध्र प्रदेश मायक्रो फायनान्स क्रायसिस असंच म्हणतात. मोठ्या प्रमाणावरती कर्ज वाटप झालं, ज्याची कर्ज परतफेडीची कुठल्याही प्रकारची क्षमता नाही. वसुली एजंट्स खूप मोठ्या प्रमाणावरती अत्याचारी आणि त्यांच्या ज्या काय मेथड्स असतात, धाक, दपटशा, अमुक तमुक, इथपर्यंत झालं होतं की कृष्णानगर का कुठल्या तरी ह्याच्यामध्ये
की तो जो कर्ज घेणारा कर्जदार आहे तो वारला आणि कर्ज वसुलीचे जे पथक होतं आणि ते गुंड असतात स्थानिक पातळीवरती, त्यांनी अंत्ययात्राच अडवली आणि ती शेवटची ठिणगी होती. म्हणजे तो असंतोष होताच त्या भागामध्ये, पण काहीतरी एक लागतं ना असं निमित्त, एक घटना. आणि त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावरती आंदोलनं झाली मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या विरुद्ध आंध्र प्रदेशमध्ये. सो मच सो की तो लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न बनला. राज्य सरकारला हस्तक्षेप करावा लागला. त्यावेळी मला वाटतं राजशेखर राव होते ना, ते मुख्यमंत्री होते. आणि आंध्र प्रदेश सरकारनी ऑर्डिनन्स काढून ह्या सगळ्या ह्याच्यावरती नियंत्रण आणलं. ते अनेक वर्ष त्याची हायकोर्टात गेले होते, सुप्रीम कोर्टात गेले वगैरे वगैरे. सो मुद्दा मला काय म्हणायचं आहे की कर्जबाजारीपणा हे आपण स्टॅटिस्टिक्स खूप चर्चा करू शकतो. एनपीए किती झालेत, पोर्टफोलिओ किती वाढलाय, किती लाख कोटी झालाय, ते एका बाजूला होत राहील. पण दुसऱ्या बाजूला कुटुंबाच्या पातळीवरती, मायक्रो पातळीवरती कर्जबाजारीपणामुळे काय होतं, एकतर सातत्याने कर्ज डोक्यावर असल्यामुळे 1 तारखेला मला 2,000 रुपये ईएमआय भरायचा, 15 तारखेला अमुक भरायचा, अशा पद्धतीचं डोक्यावर असल्यामुळे अनेकांच्या तब्येतीवर परिणाम झालेले. सातत्याने मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की गरिबांच्या हातातले ऐच्छिक खर्च असतात ते आहार आरोग्यावरचे असतात. बाकी ते मॅन्डेटरी आहे, ते काही नाही, त्यांना करावंच लागतात ते खर्च. आहारावरचे खर्च कमी केल्यामुळे, म्हणजे एखादं कुटुंब आठवड्यातनं 3 वेळा मांसाहार करत असेल तर ते एकाच वेळा करतं वगैरे वगैरे. कमी प्रतीचं, कमी ह्याचं अन्नधान्य आणणं, फळं पहिले खात असतील की ती कमी करणं. आहारावरच्या खर्चाचा संबंध आरोग्याशी आहे. त्यातनं आजारी पडण्याची फ्रिक्वेन्सी वाढते, त्यातनं उत्पादकता कमी होते, कामावर न गेल्यामुळे रोजगार बुडतो वगैरे वगैरे. घरात ताणतणाव कितीतरी वाढू शकतात. त्याच्यामुळे आपण थोडं संवेदनाशील पद्धतीने एका प्रातिनिधिक कर्जबाजारी कुटुंबाच्या घरात काय होत असेल असं जर 24 तास तुम्ही इथे जे लावलेत कॅमेरे लावले आपण की काय नक्की होतंय, काय चर्चा होतात, किती ताणतणावात आहेत, झोपेमध्ये किती तळमळतात, असं जर बघितलं ना, याची रुपयातली व्हॅल्यू कशी काढणार लोकांचा जो. कारण काय होतंय, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या झाला तर ते बातमी येते किंवा त्याचं स्टॅटिस्टिक्स बनतं. पण ज्यांनी आत्महत्या अजूनही केलेल्या नाहीत त्यांच्या राहणीमानाचे किंवा त्यांच्या आयुष्याच्या गुणवत्तेचं काय, किती खंगत आणि किती काळजीने ते राहत असतील. आणि हे असं काही कुटुंबाबद्दल किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट फेज येते, 1 महिना, 2 महिने, 1 वर्ष, तसं मी म्हणत नाहीये. मी त्याच्या परपेच्युअलिटीचं अधोरेखित करतोय की याला देर इज नो लाईट ऍट द एंड ऑफ द टनेल. सतत कर्जबाजारीपणा ही नवीन फेज आहे. म्हणजे बॉटम ऑफ पिरॅमिड लोकसंख्येमध्ये. कारण ह्याच्या आधीच्या काळामध्ये एक कारण असं होतं की तुम्ही ज्याचा उल्लेख केला तो खूप महत्वाचा धागा आहे, तो मी उचलून 2 मिनिटं बोलतो की अंथरूण पाहून हात पसरावे. कर्जच उपलब्ध नसल्यामुळे आणि कर्ज फक्त खाजगी सावकाऱ्यांकडनं ज्याचे व्याजदर प्रचंड शोषक आहेत हे सगळ्यांना माहीत होतं. त्यावेळी विशेषतः स्त्रिया ज्या गरीब निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातल्या वित्तीय व्यवस्थापक असतात त्या ऍक्च्युअल किती कमावतात हा भाग वेगळा, परंतु येणारे पैसे अतिशय ह्यांनी वापरणं, त्यातल्याच काही गोष्टी बचती करून ठेवणं, धान्याच्या डब्यामध्ये पैसे नवऱ्याच्या अपरोक्ष हे करून ठेवणं, मुलीचं लग्न, आता मुलगी वयात येते, तिचं अजून 5 वर्षांनी काय लग्न करायचंय त्याचं प्लॅनिंग, घराची कौलं उडाली आहेत त्याचं काहीतरी करायचंय वगैरे वगैरे. त्यांच्या डोक्यात सातत्याने भविष्यातलं प्लॅनिंग आणि त्या भविष्यातल्या प्लॅनिंगसाठी बचती, त्यांचा सगळा भर हा बचतीवरती होता. आता झालंय असं की कर्ज उपलब्ध नसल्यामुळे लागलेली जी बचतीची सवय होती आणि ते त्यांच्याकडे आलेलं पारंपरिक शहाणपण होतं एका अर्थाने, त्यांच्या आयांकडून, त्यांच्या आजांकडून उगीच असं डीएनए मध्ये गेलेलं शहाणपण होतं की संसार टुकीनी कसा करायचा. म्हणजे मी कुठेही ते ग्लोरीफाय करत नाही, गरिबी होती,
गरिबी होती, पण असा पिळवटून टाकणारा कर्जबाजारीपणा नव्हता, कारण कर्ज उपलब्ध नव्हती म्हणून. जी होती ती होती त्या अर्थाने. पण आता कर्ज उपलब्ध झाल्यामुळे, कर्ज देणारा तुमच्या दारात येऊन तुम्हाला कर्ज ऑफर करत असल्यामुळे, ती जी ते जे शहाणपण आहे की अंथरूण पाहून हातपाय पसरण्याचं, ते शहाणपण गरीब आणि निम्न मध्यमवर्गीयांनी कुठेतरी हवेत सोडून दिलेलं आहे. सर, तुम्ही या पुस्तकात असाही उल्लेख केलाय की महिलाही कर्ज घेतात, कारण तुम्ही या उत्तरात म्हणालात. तर या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये आत्ताच्या महिलांची भूमिका काय? म्हणजे मायक्रो फायनान्स हा अतिशय स्त्री केंद्रीय असा विषय आहे. म्हणजे स्टॅटिस्टिक्स मध्ये जर बघितलं, शेती संबंधातली कर्ज वेगळी, तो कारण त्याचा सोर्स वेगळा असतो. सहकारी पतपेढ्या, प्रायमरी ऍग्रिकल्चर सोसायटीज वगैरे वगैरे, ते बरंच दुसऱ्या चॅनल मधून येतं. पण मायक्रो फायनान्स संबंधातली आकडेवारी हे सांगते की त्यांची जवळपास 90% कर्जदार स्त्रिया, 90%. मायक्रो फायनान्स. गोल्ड लोन्स तर पूर्णपणे स्त्रियांचं आपल्याला हे दिसेल. क्रेडिट कार्डमध्ये स्त्रिया नसतील तरी डेमोग्राफिकली मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आहे, किंवा दुचाकी घेणं, अमुक तमुक. त्याच्यामुळे स्त्री हा सूक्ष्म कर्जाच्या केंद्रस्थानी असलेला घटक आहे, नक्कीच आहे. सर, तुम्ही असाही एक उल्लेख केला ज्याच्यावर अख्खं पुस्तक लिहिलंय की ही सगळी एक राजकीय अर्थव्यवस्था आहे, आणि त्याच्याहून महत्वाचा भाग म्हणजे तुमच्या भाषणातही आलेलं याच्यात आहे की डिपॉलिटिसाइज होतो माणूस कर्ज घेतल्यावर. हे नक्की काय? मी थोडा मायक्रो फायनान्सच्या बाहेर जाऊन एकच मिनिट मांडणी करीन की कर्ज नक्की काय. कर्ज काढणं तत्वतः गैर नाही. कर्ज, मी अनेक वर्ष बँकिंग आणि फायनान्स मध्ये आहे. कर्जाचा देशाच्या आर्थिक विकासासाठी, औद्योगिकरणासाठी आणि कुटुंबाच्या विकासासाठी अतिशय विधायक रोल असू शकतो, ही माझी ठाम धारणा आहे. लेट मी रिपीट. देशाचा विकास, कंपन्या किंवा औद्योगिक क्षेत्र जे काय असतं ते असतं, आणि जे कुटुंब असतात, कुटुंबामध्ये फक्त कन्झम्पशन लोन नाही, त्यांचे उद्योग धंदे सगळं जे इन्फॉर्मल सेक्टरमध्ये कर्जाचा अतिशय विधायक भूमिका असू शकते. किंबहुना गेल्या 500 वर्षाचा जो औद्योगिकरणाचा जो इतिहास जर आपण बघितला, तर त्याच्यामध्ये बँकिंग आणि फायनान्स शिवाय गेल्या 500 वर्षाचं औद्योगिकीकरणाची आपण कल्पना देखील करू शकत नाही. अतिशय मोठा रोल त्यांनी केलेला आहे. प्रॉब्लेम येतो ओव्हरडुईंगचा. प्रॉब्लेम येतो, मी मगाशी जो मुद्दा मांडला की जी क्रेडिट असेसमेंट आहे कर्ज देताना, ती जर हवेत सोडून दिली तर अनेक प्रश्न तयार होतात, जे आता घडतंय. त्यामुळे कर्जाचा आणि डिपॉलिटिसायझेशनचा जो संबंध आहे, तो मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे कर्ज घेतल्यानंतर, न झेपणारं कर्ज घेतल्यानंतर, ज्याच्यातनं नवीन उत्पन्नाची साधनं तयार होत नाहीये, ज्याच्यातनं नवीन कॅश फ्लोज तयार होत नाहीयेत, अशा व्यक्तीची आपण सहजपणे कल्पना करू शकतो. त्याची मानसिकता काय असेल, त्याचे ताणतणाव काय असतील. ती व्यक्ती कुठल्याही इतर सामाजिक राजकीय इश्यूवरती प्रतिसाद द्यायला स्वतः नाखुश असेल, कारण त्याच्या डोक्यामध्ये 1 तारखेला आपल्याला 2000 रुपयाचा EMI भरायचा असेल, असं जर असेल, तर त्या भूभागामध्ये पाण्याच्या प्रश्नावरती काहीतरी आंदोलन आहे, सार्वजनिक वाहतुकीच्या प्रश्नावरती समजा आंदोलन असेल, तर 1 तारखेला EMI भरायचं ओझं बाळगणारी व्यक्ती आपलं दुकान बंद करून तिकडे जाणार नाही. तो प्रश्न त्या व्यक्तीच्या किंवा त्या स्त्रीच्या तेवढ्याच जीवाभावाचा प्रश्न आहे, जीवन मरणाचा प्रश्न आहे. किंवा वीज येत नाहीये, अनेक वेळा लोड शेडिंग होतं. आता हे प्रश्न फक्त निवेदनं वगैरे करून सोडवले जात नाहीत. असं ज्यावेळी एक जनमानस तयार होतं, त्याच वेळी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जातो. पण त्या आंदोलनामध्ये कितीतरी आहेत ना, शाळा घ्या, इस्पितळं घ्या, वीज वितरण घ्या, सार्वजनिक वाहतूक घ्या, ज्याला पब्लिक गुड्स म्हणतात किंवा सोशल गुड्स म्हणतात, ह्याच्यावरती लोक रिॲक्ट होत नाहीयेत. त्या अर्थाने गंभीर आहेत, गोष्टी गंभीर आहेत, परंतु लोक त्या पद्धतीने रिॲक्ट होत नाहीयेत.
सामुदायिकपणे हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्या महत्वाच्या कारणांपैकी मला असं वाटतं की सातत्याने मनाचं जे ऑक्युपेशन आहे ते सातत्याने ह्या पद्धतीच्या ह्याच्यात असल्यामुळे एक कारण असू शकेल. दुसरं अधिक महत्वाचं उदाहरण आहे ते विद्यार्थ्यांचं. अनेक जण, तुम्ही माझ्यापेक्षा तरुण आहात, मी तर अशा पिढीत वाढलेलो आहे की ज्यावेळी शिक्षण, मी इंजिनिअरिंग केलं विनायक, त्यावेळी सेमिस्टरला 180 रुपये मी भरलेले आहेत, फक्त 180. तुम्ही बॅरिस्टा आणि ह्याच्यामध्ये जाता तिथे आता एक सँडविच आणि कॉफीचे पैसे तेवढे होते. 180 फुल सेमिस्टर. त्याचा अर्थ काय? तो काय इंजिनिअरिंग कॉलेज चालवण्याचा खर्च त्याच्यातनं निघत नव्हता, तो समाज, शासन तो खर्च निभावत होतं. परंतु आता जर विद्यार्थी कर्ज काढून जर शिकत असतील उच्च शिक्षण विशेषतः, त्यावेळी त्याचं सातत्याने लक्ष, मी कधी पासआउट होणार, पासआउट झाल्यानंतर मला नोकरी कुठे लागणार, नोकरी लागल्यानंतर मला पॅकेज किती मिळणार, कारण त्याचा EMI भरायचा आहे, सातत्याने त्याला EMI भरायचा आहे. ह्याच दृष्टिकोनातून असल्यामुळे आपल्या देशामध्ये आणि अनेक देशांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य आंदोलनापासून, म्हणजे ते वय असं असतं की ज्यावेळी तरुण म्हणजे फक्त तरुण मुलं नाही, तरुण मुली यांनी जास्तीत जास्त गोष्टींचा एक कॅनव्हास जीवनाचा, मग ते सामाजिक इश्यू असतील, राजकीय असतील, कला, साहित्य, अशा अनेक गोष्टींमध्ये त्यांनी रस घ्यावा, स्वतःचं व्यक्तिमत्व फुलवावं, असं जर मानलं आपण जैविक दृष्ट्या ते वय आहे. परंतु जर सगळा फोकस करिअर आणि जास्तीत जास्त पॅकेज घेणं, मी त्या मुला आणि मुलींना व्यक्तिशः दोष देत नाही. व्हॉट ड्राईव्हज देम, की त्यांची पूर्ण जीवनाकडे बघण्याची जी व्हिजन आहे ती अतिशय टनेल होते आणि एक कल्लीपणे ते फक्त आपलं करिअर करणं, नोकरी मिळवणं, ही त्यांची मानसिकता येतेच कशातून, म्हणजे ज्याचं मी नैतिक अहंगंडी अशी टीका नाही करत आहे विनायक, की असं होऊ शकतं ना की अनेक विद्यार्थी, जर एखाद्या विद्यार्थ्याला नाटकामध्ये खूप इंटरेस्ट आहे, संगीतामध्ये खूप इंटरेस्ट आहे, परंतु आपल्याला EMI भरायचा आहे ह्या दडपणाखाली त्यांनी ते चॉप ऑफ केलं, त्याच्या मनातले जे अंकुर आहेत ते त्या वयात साहजिकपणे फुटणारे जे अंकुर आहेत, एक समाज म्हणून आणि राष्ट्र म्हणून आपण किती साहित्यिकांना मुकलेलो असू, किती नाट्यकर्मींना मुकलेले असू, किती संगीतकारांना मुकलेलो असू, 50 वर्षाचं असं एक हे करा तुम्ही, म्हणजे काय असेल. त्यामुळे वाटतं तसं ते व्यक्तिगत नाहीये, कारण ह्याच वयामध्ये ह्याचं बीजारोपण होत असतं. विविध प्रकारच्या आवडी आणि हॉबीज, आणि त्याच्यातनंच सगळे हे तयार होत असतात. परंतु जर त्या मुलाला जर सातत्याने अशी साशंकता असेल, अरे मी गाणं शिकलं तर मला नोकरी कुठे मिळणार, आणि मिळालीच तर त्याच्यातनं पैसे किती मिळणार, मी करिअर करीन, हे करीन, आणि एक हॉबी म्हणून मी विकेंडला काहीतरी गाणं करीन. परंतु फुल टाइम प्रोफेशनलिझम ज्याला म्हणतात, ज्याच्यातनं एक्सपर्टीज तयार होते, ज्याच्यातनं त्या व्यक्तिमत्वाचं, त्या कलाकाराचं, त्या संगीतकाराचं खोली आली पाहिजे ना, ती खोली फुल टाइमरशिप मधूनच येते ना कुठल्याही. ती फक्त हॉबीज म्हणून ठीक आहे, म्हणजे त्यात काही गैर काही नाही. त्यामुळे एक भविष्यवेधी असं जर चित्र घेतलं तर मला असं वाटतं की आपला समाज, आपला देश कितीतरी अशा ज्याला नॉन कॉर्पोरेट, नॉन मेनस्ट्रीम, हे सगळं खरं मेनस्ट्रीम मध्ये आलं पाहिजे ना. कितीतरी तरुणांना नाटकातून त्यांना मी नाही म्हणत कॉर्पोरेटचं पॅकेज त्यांना मिळावं, पण छान संसार करू शकणारे पैसे का नाही मिळू शकत नाटक या प्रोफेशन मधून किंवा संगीत या प्रोफेशन मधून. त्याची कारणं कुठेतरी इथपर्यंत जाऊन भिडतात असं मला वाटतं. त्या अर्थाने मी तो शब्द वापरला. अजून थेट प्रश्न विचारतो, जितके जास्त लोक कर्जबाजारी असतील
तितके त्या रिजिमला, मग ते कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही विचारधारेचा असतो, बरं असतं का? म्हणजे ती लोक त्यांच्या कारभारात पडत नाहीत, स्वतःचेच प्रश्न खूप असतात. तुम्ही प्रश्नामध्ये उत्तर पण दिलेलं आहे असं मला वाटतं. आणि आहेच आहे ना ते कर्जबाजारीपणा हे डीप. कर्जबाजारीपणा सरकारला हवा आहे, कोणत्याही राजकीय सरकारला, कुठल्याही शासकाला. आणि जर तुम्ही बघितलं तर कर्जबाजारीपणामुळे लोकसंख्येची मानसिकता पूर्णपणे भिन्न होऊ शकते. दे फील मोर वल्नरेबल. त्यांचं जी स्वतंत्र विचार करण्याची जी क्षमता आहे ती पूर्णपणे फुलून येत नाही. ते सातत्याने चिंताग्रस्त असतात, सातत्याने काळजीमध्ये असतात. आणि एक सिंगल माइंडेडनेस असं म्हणता येईल आपल्याला, की कर्जाचं व्यवस्थापन कसं करायचं. अमुक तारखेला EMI आहे, अमुक तारखेला हा ड्यू आहे, मग हे संपतंय, मग ते अजून कुठून मी कर्ज मिळणार. नुसता तुम्ही कानोसा जरी घेतला ना आज, म्हणजे माझे जे काही नेटवर्क आहे गावातल्या बाजाराच्या ठिकाणी, सातत्याने पैशाचं व्यवस्थापन कुठून करायचं ह्याच्याच गप्पा अनेकांच्या असतात. आणि मी परत म्हणतोय, मी कुठेही नैतिक अनैतिक जजमेंट पास करू इच्छित नाही. मला असं वाटतं की ते अनेक गोष्टींना मुकतायत. ह्या सगळ्या अति पैशाचं व्यवस्थापन. आपण म्हणतो मनी माइंडेडनेस नाहीये, हा मनी माइंडेडनेस नाहीये, हे काळजी आहे, ही चिंता आहे, चिंताग्रस्तता आहे. त्याचे तब्येतीवरती होणारे परिणाम आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आता तर म्हणजे त्याची न्यूज व्हॅल्यू पण गेली आहे एका अर्थाने. परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये खूप हे अनेक कारणांपैकी एक महत्वाचं कारण कर्जबाजारीपणा आहे. आणि हे आता कदाचित पर्कोलेट इतर नॉन ॲग्रिकल्चर, नॉन फार्मिंग ह्याच्यामध्ये पण जाईल. पण ती अतिशय दुर्दैवी आणि शोकांतिक घटना असते कुठल्याही कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीने आत्महत्या करणं. पण माझा सारखा जो भर आहे तो जे आत्महत्या न केलेले लोक आहेत, जे 1999 असतील, म्हणजे जर प्रपोर्शन काढलं की किती कर्जबाजारी असणारे लोक आत्महत्या करतात, 1000 एक असेल, 10,000 एक असेल कदाचित. 9,999 लोकांची राहणीमानाची गुणवत्ता काय होते कर्जबाजारीपणामुळे. ते फक्त आत्महत्या करत नाहीयेत म्हणून ते चांगल्या मानसिक किंवा भावनिक स्थिरतेमध्ये आहेत असं मला वाटत नाही. म्हणजे खूप ताणतणाव असू शकतात. कर्ज घेणारी व्यक्ती 99.9% वेळेला सज्ञान असते, ती शिकलेली असते कित्येकदा. अशा वेळेला तो एक व्यक्ती आणि एक संस्था किंवा लेंडर आणि घेणारा म्हणजे 2 व्यक्तीतला व्यवहार असतो, जे दोघंही सज्ञान आहेत. त्याच्यावरती सरकारनं घातलेली विशिष्ट चौकट आहे, ती बहुतांश वेळेला निदान कागदावर तरी पाळली जाते. मग कुणी का इंटरव्हेन करावं या सगळ्यात? समाज, शासन आणि बँकिंग आणि वित्त क्षेत्र यांनी अधिक प्रौढपणे सूक्ष्म कर्ज घेणाऱ्या समाज अर्थ घटकांकडे बघण्याची गरज आहे. टेक्निकली ते सज्ञान असतील, तुम्ही जो शब्द वापरला, ओके, तो 22-21 वर्षाचा आहे, सज्ञान आहे, त्याची वित्तीय साक्षरता काय आहे, आपल्या देशातलं असलेलं फायनान्शियल लिटरसीचं आजचं स्वरूप. अनेक जण असे आहेत की ज्याला डिस्ट्रेस मधून कर्ज घेतात. कागदोपत्री असं आपण सिद्ध करू शकतो की तो सज्ञान आहे. त्याला वेगवेगळे फॉर्म दाखवले गेले, त्याच्यावर सह्या घेतल्या गेल्या, त्यांनी त्याच्यावर सह्या केल्या कन्सेंट फॉर्मवरती. पण तो अनेक वेळा डिस्ट्रेस मधून कर्ज घेण्याचा निर्णय घेत असू शकतो. त्याची मानसिकता वेगळी असते. घरात कोणतरी आजारी आहे, मुलाची फी भरायची किंवा काहीतरी दुसरंच कर्ज फेडायचंय. त्यामुळे वरकरणी जरी तो सज्ञान वाटला, वरकरणी जरी तो प्रौढ वाटला, वरकरणी जरी त्यांनी सगळ्या प्रकारच्या कन्सेंट फॉर्म मध्ये सह्या केलेल्या असल्या, तरी त्या ज्या कन्सेंट फॉर्म मध्ये विविध ज्या गोष्टी होत्या त्याचं पूर्ण आकलन त्याला झालंय का, याची शहानिशा कोण करणार त्या अर्थाने. त्यामुळे देशामध्ये असलेली वित्तीय निरक्षरतेचं प्रमाण म्हणजे अनेक मध्यमवर्गीयांना देखील विविध वित्तीय प्रॉडक्ट्स मधल्या ज्या फायनर पॉइंट्स आहेत ते मध्यमवर्गांना पण नीट कळत नाही. त्यामुळे गरीब आणि निम्न मध्यमवर्गीयांची लोकसंख्या जी आहे ही जवळपास 70, 80, 75% असू शकेल. त्यांच्यामध्ये ते साक्षर असतील तरी देखील ते वित्तीय निरक्षर असू शकतात. म्हणजे कर्जाचे वेगवेगळे जे पैलू आहेत, वेगवेगळे त्याचे जे हे आहेत इम्प्लिकेशन. आणि दुसरा जो मुद्दा आहे तो डिस्ट्रेस मधून घेतलेल्या निर्णयाचं, त्याला नक्की
आकलन झालंय का? मी 10,000च्या ऐवजी 20,000चं कर्ज घेणार असेल आणि EMI 1200 ऐवजी जर 2400 बसणार असेल, तर माझा आत्ताचा जो घर चालवण्याचा खर्च आहे त्याच्यावरती नक्की काय परिणाम होणार आहे ह्याचं आकडेवारी सायंटिफिकली करण्याची कुवत त्यांची आहे का, किंवा ते करतात का? मला असं वाटतं की ह्या सगळ्या परिप्रेक्षामध्ये मला असं वाटतं, मी जे ओपनिंग आता वाक्य म्हणालो, समाज, शासन आणि बँकिंग आणि वित्त क्षेत्र यांनी कोट्यावधी गरीब आणि निम्न मध्यमवर्गीयांना कर्ज देताना अधिक प्रौढपणे की हे कमकुवत आहेत हे समाज अर्थघटक, जरी ते टेक्निकली सज्ञान असले, टेक्निकली प्रौढ असले, टेक्निकली सगळं काही त्यांनी केलेलं असले, तरी मी कुठेही म्हणत नाहीये त्यांना खांद्यावर बसवा, त्यांना डोक्यावर बसवा, अजिबात नाही. पहिल्यांदा म्हणालो तसं की हे तू कर्ज क्रेडिट असेसमेंट, मी परत त्याच्याकडे येतो की त्यांना उत्पादक कामासाठी ते कर्ज कसं वापरलं जाईल हे बघणं. म्हणजे कर्जाचं ना विनायक कमोडिफिकेशन केलं गेलं. खरं ह्या घटकांना, या समाज घटकांना त्याला क्रेडिट प्लस अप्रोच असा म्हटला जातो की तू जे काही उद्योगधंदा म्हणतोयस ह्याचं करायचं, ते दुकान आहे, तर हा जो इथला भूभाग आहे त्याच्यामध्ये तुझा नक्की कुठला धंदा चालेल त्याच्याबद्दलच्या सल्लागार सेवा देणं, किंवा तो जो काय तू माल आणतोस मार्केटमधून तो अधिक स्वस्तातला माल कुठल्या घाऊक बाजारात मिळू शकतो, किंवा त्याला ऑनलाईन कसं काय करता येईल की ज्याच्यातनं तुझा जाण्या येण्याचा जो दिवस आहे, तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं आणि माल आणणं, तो डिजिटल ह्याच्यातनं कसं काय हे करता येईल, हिशोब कसे ठेवायचे. अनेक ह्या सेक्शन मधले लोक एक छोटी डायरी त्यांच्या खिशामध्ये असते, त्याच्यात ते टिपणं काढतात. खरं तर अकाउंटिंग हे असं शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये धंद्यासाठी झालेला खर्च आणि व्यक्तिगत कारणासाठी झालेला खर्च हे वेगळे करायचे असतात. फिक्स कॅपिटल साठी झालेला खर्च आणि रिकरिंग एक्सपेंडिचर साठी झालेला खर्च वेगळा असतो. त्याच्यातनं प्राइसिंग कसं ठेवतात, अशा अनेक ज्याला इनपुट्स म्हणता येतील हे देण्याची गरज आहे. त्याला क्रेडिट प्लस अप्रोच असं म्हटला जातो. परंतु हे सूक्ष्म कर्ज देणाऱ्या कुठल्याही वित्त संस्था त्याच्यामध्ये पडत नाहीत, कारण त्याच्यामध्ये मॅन आवर्स द्यावे लागतात. मी उलट म्हणतोय की तुम्ही पाहिजे तर त्या गरीब कर्जदाराला फी लावा 500 किंवा 1000 रुपये, तुम्ही जी सल्लागार सेवा द्याल ती, पण त्याच्यातनं विन विन सिच्युएशन तयार होते ना. त्याचा जो धंदा चालला, त्याच्यातनं अधिक चांगले नवीन कॅश फ्लो तयार झाले, तर तो कर्ज थकवण्याचं प्रमाण कमी होणार आहे ना, प्रॉबेबिलिटी स्केलवरती, ज्याच्यातनं कर्ज देणाऱ्या संस्थेचा देखील फायदा आहे, थकीत कर्ज होणार नाही, ती कर्जदार व्यक्ती किंवा ते कुटुंब आहे त्याचा फायदा आहे, समाजाचा फायदा आहे, कमी असंतोष होईल, मुलांना अधिक चांगला आहार मिळेल, शिक्षण मिळेल, वगैरे वगैरे. त्याचे जे मल्टिप्लायर इफेक्ट आहेत ना, मी त्याला सामाजिक परतावा असं म्हणतो, सोशल रिटर्न्स. त्यामुळे सूक्ष्म कर्ज क्षेत्राकडे बघताना फक्त फायनान्शियल रिटर्न्स न बघता की किती व्याजाचं उत्पन्न मिळालं, शेअर प्राइस कितीनी वाढली, हे सगळे फायनान्शियल पॅरामीटर्स झाले, फायनान्शियल रिटर्न्सचे पॅरामीटर्स झाले. परंतु सूक्ष्म कर्ज क्षेत्राची चर्चा करताना सोशल रिटर्न्स आणले पाहिजे चर्चेमध्ये, तर मला असं वाटतं की एक अधिक होलिस्टिक असं चित्र उभं राहील. तर शेवटचा प्रश्न, तुम्ही देणाऱ्याची बाजू सांगितली हे करायला हवं. मी असं इमॅजिन करतोय की समजा एक अशी व्यक्ती आहे की जी गिग इकॉनॉमीतली झोमॅटो स्विगी वगैरे करती, 20-25 रुपये मिळवती ऍव्हरेज सॅलरीनुसार, काठावरती जगतीये, जिनं कर्ज घेतली, किंवा असा एखादा माणूस आहे की ज्यानं 4 क्रेडिट कार्ड घेतली, एकानंतर 2, दुसऱ्यानंतर 3, त्याला सगळं कळतंय, किंवा आता आपली मुलाखत ऐकून कळलंय, तर त्यानं काय करायचं यातनं बाहेर पडायचं? मी हे मांडण्याचा प्रयत्न करतोय माझ्या पुस्तकात आणि माझं जे कॉन्टॅक्ट आहेत त्याच्यामध्ये, की कर्ज बचतीला पर्याय नाही, हे एवढं वैश्विक सत्य आहे. कर्ज बचतीला पर्याय नाही. बचत ही मदर सोर्स आहे. मी एक उदाहरण देईन, त्याला फायनान्शियल भाषेमध्ये सेव्हिंग अप आणि सेव्हिंग डाऊन असं म्हणतात. म्हणजे 10,000चा मोबाईल घ्यायचा आहे, 2 मार्ग आहेत मोबाईल घेण्याचे. एक आहे मायक्रो फायनान्स, जी कोण असेल देणारी, किंवा हल्ली तर इन्स्टॉलमेंट वगैरे वरती देतात. जायचं 10,000 रुपयाचं कर्ज घ्यायचं, मोबाईल घ्यायचा
आणि दर महिन्याला 1200 रुपये EMI भरायचा, जो काय असेल. दुसरा मार्ग आहे, तेच 1200 रुपये जे तुम्ही EMI भरणार आहात, ते 1200 रुपये दर महिन्याला बाजूला काढायचे. रिकरिंग अकाउंटमध्ये उघडा, काहीही करा. ते 1200 करत 6 महिन्यांनी 7 महिन्यांनी तुम्हाला पैसे साठतील, त्याच्यातनं ती वस्तू विकत घ्या. पहिला जो मार्ग आहे की अपफ्रंट वस्तूची किंमत कर्ज म्हणून घ्यायची आणि EMI फेडत बसायचे, त्याला सेव्हिंग डाऊन अप्रोच असं म्हणतात. पण तीच अमाऊंट थेंबे थेंबे साठवून तुम्ही काही महिन्यांनी जर घेऊ शकला, त्याला सेव्हिंग अप म्हणतात. मला असं वाटतं की लक्षात घ्या मला काय म्हणायचंय, 1200 रुपये तुम्ही EMI भरा किंवा 1200 रुपये तुम्ही बचतीमध्ये घालवा, कुठल्या तरी स्कीम मध्ये घालवा, तुमच्या गृह कर्जासाठी, घर खर्चासाठी उपलब्ध असणारे पैसे तेवढेच राहणार आहेत, ते 1200 रुपयांनी कमी होणार आहेत. सो तुमच्या गृह कर्जावरती होणारे परिणाम आर न्यूट्रल टू वेदर यू गो विथ द फर्स्ट अप्रोच ऑर द सेकंड अप्रोच. मग असं का नाही होऊ शकत की मी नाही म्हणत आहे की तुम्ही बिलकुलच कर्ज काढू शकता, असं होऊ शकतं. तुम्हाला फ्रीज घ्यायचं आहे, तुम्हाला हे करायचं आहे, सगळेच्या सगळे पैसे फक्त कर्ज काढून न घेता तुम्ही जर 6 महिने 12,000 रुपये साठवलेत आणि 12,000चं कर्ज काढून 12,000 तुमचे 12,000 कर्जाचे कडून 25,000चा फ्रीज घेतला, तुमचे EMI कमी होऊ शकतं. त्यामुळे कर्ज हे बचतीला पर्याय नाही, हे सातत्याने सांगायची गरज आहे लोकांना. बचत 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 हा मदर सोर्स आहे तुमच्या राहणीमानाचा. कर्ज ही संक्रमणावस्थेतली उपाययोजना आहे. इट्स अ ट्रान्झिटरी अरेंजमेंट. तुम्हाला असं वाटतं की तुमचे आत्ता ताबडतोबीने तुमचे प्रश्न हे सुटले किंवा त्याची धार कमी झाली कर्ज ताबडतोबीने मिळाल्यामुळे, परंतु ताबडतोबीचे प्रश्न सोडवताना तुम्ही कदाचित दीर्घकालीन प्रश्न ना आमंत्रण दिलेलं असू शकतं. त्यामुळे हे सगळं जे आहे ना, त्याचा संबंध कुठेतरी फायनान्शियल लिटरसीशी आहे. फायनान्सची चर्चा आकडेवारीशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही जो म्हणालात की ह्या लोकांनी काय करायचं, मला असं वाटतं की अनेकांच्या घरांमध्ये आज शाळा कॉलेजमध्ये जाणारी मुलं आहेत, अगदी 12 वर्षाची मुलं देखील आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा खूप स्मार्ट आहेत सगळ्या अर्थाने. त्यामुळे हा जर कुटुंबाचा जर निर्णय झाला, कर्ज कशासाठी काढायचं, कर्ज किती काढायचं, कर्ज कुठून काढायचं, व्याजदर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहेत याची माहिती घेणं. सो कर्जदार हा चुजर होत गेला, त्यांनी ठरवलं कोणाकडनं कर्ज घ्यायचं. ओके, त्याच्यासाठी क्षमता तयार कराव्या लागते. त्यामुळे आज कर्जदार ही व्यक्ती न होता ती जर कुटुंब हे जर युनिट झालं, कुटुंबामध्ये चर्चा झाल्या, आई वडील मोठी झालेली मुलं त्यांना इन्व्हॉल्व करा, त्यांच्याकडे आज स्मार्टफोन आहेत, त्याच्यावरती कॅल्क्युलेटर आहे, त्याच्यावरती सांगा की हे अशा अशा अटी आहेत, तर काय परिणाम होतील. आपल्याला दर महिन्याला 15,000 रुपये किचन अमुक तमुक याच्यासाठी लागतात. जर मी अमुक कर्ज घेतलं तर त्याला 1,500 रुपयेचा EMI, मग तो कुठून भरणार वगैरे वगैरे करा. आणि हा मला असं वाटतं की वेगळा दृष्टिकोन कुठेतरी पोचवण्याची गरज आहे. कुटुंब 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 हे युनिट मानूनच वित्तीय व्यवस्थापन झालं पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर झाल्या ना, ज्या कर्जबाजारीपणामुळे झाल्या असं आपण म्हणतो, एखाद्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या बिचाऱ्या बायका आहेत त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये अनेक वेळा तुम्ही पण ऐकलेलं असेल की त्यांच्या डोक्यावरती एवढं कर्ज आहे, त्यांनी मला कधी शेअरच केलं नाही. असे अनेक सर्वाईव्ह झालेल्या स्त्रिया, मला असं वाटतं खूप कुटुंब म्हणून एक ट्रॅजिक हे वाटतं. म्हणजे कर्जबाजारीपणा पण एक झालाच, परंतु वित्तीय व्यवस्थापन आणि कर्ज हा त्याचा एक भाग आहे. म्हणून मी कर्ज व्यवस्थापन म्हणत नाही, मी वित्तीय व्यवस्थापन म्हणतोय. कुठून कुठून पैसे येत आहेत आपल्याकडे, पुढे काय येणार आहे, पावसाळा येणार आहे, पावसाळ्यामुळे कदाचित आपला उत्पन्नाची साधनं कमी येऊ शकतात. आता कुठे काय एफडी किंवा तत्सम काही पडलेलं आहे का, कुठल्या बँक अकाउंटमध्ये कुठे पैसे आहेत, अच्छा लाडक्या बहिणीचे आता येणार आहेत 1500, हे सगळं वित्तीय व्यवस्थापनामध्ये मोडलं. आणि कुटुंब हा एक घटक मानून, युनिट मानून कुटुंबानी त्याच्यावरती चर्चा केल्या, कुटुंबानी जर निर्णय घेतले की किती कर्ज एक्झॅक्टली काढायचं, याच्या
मुलगा जर समजा मोबाईल मागतोय, इट्स सो नॅचरल, त्याला जर हे समजावून दिलं की अरे आता कर्ज काढलं तर 10,000वरती 20% 25%, 20 वगैरे अगदीच नॉर्मल आहे, आपले 2 ते 3,000 रुपये नुसते व्याजापोटी आपले जाणार आहेत. त्याच्याऐवजी तो जो EMI आहे तुझ्या देखत मी दरवेळी बँकेत भरते, त्याच्यावरती मला व्याज मिळेल. कर्ज काढल्यानंतर मी व्याज देतेय, म्हणजे मी नाही देते, तू आपण देणार आहोत. त्याच्याऐवजी तोच EMIचा हप्ता मी जर बचतीमध्ये वळवला तर मला काही छुटमुट काहीतरी व्याज मिळेल देण्याच्या ऐवजी. तू 6 महिने थांबतोस का? उरलेलं आपण घेऊया थोडंसं कर्ज, पण एक मोठा जर भाग 7-8 हजार रुपयाचा जर 6 महिन्यामध्ये आपण जमवू शकलो तर सगळ्यांचंच त्याच्यामध्ये भलं आहे. तू थोडी कळ काढू शकतोस का? अशा पद्धतीचं कुटुंबातल्या चर्चा जर झाल्या तर त्या भावनिक न राहता त्याला आकडेवारीचा एक शास्त्रीय आधार येईल. आणि मला तरुण पिढीवरती खूप विश्वास आहे. जी आता शाळा कॉलेजमध्ये जी शिकणारी पिढी आहे ना, त्यांचा पट अतिशय व्यापक आहे. त्यांना आई वडिलांनी जर विश्वासात घेतलं कुटुंबाच्या वित्तीय व्यवस्थापनासाठी तर हे प्रश्न एलिमिनेट नाही होऊ शकणार, मला मान्य आहे, पण त्यांची दाहकता कमी होऊ शकते, त्यांची धार कमी होऊ शकते असं मला वाटतं. सर खूप खूप आभार. इतक्या महत्वाच्या विषयावरती इतक्या नव्या गोष्टी कळाल्या, डोळे उघडणाऱ्या गोष्टी कळाल्या. पुन्हा वेगळ्या विषयांवर भेटू, पण आधीच थांबूया. धन्यवाद.